नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वांच्या मनामध्ये आता एकच खळबळ उडालेली आहे, की परीक्षेला आता 2च आठवडे राहिलेले आहेत आणि आणखीन हॉल तिकीट आलेलं नाहीये. तर हॉल तिकीट सध्याला उशीर का करत आहे आणि हॉल तिकीट केव्हा येईल? याबाबतीत सर्व गोष्टी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वांचं सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती मी तुमचा एज्युकेटर निहाल स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॉल तिकीटबद्दल सर्व माहिती डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे, सीईटीच्या नवीन रूलनुसार आता सीईटी 2 वेळा वर्षातून होणार आहे. तर सेकंड अटेम्प्ट जे विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी एमबीए सीईटी लाईव्ह बॅच आपली 1 एप्रिलपासून सुरू होत आहे. या लाईव्ह बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. त्यासोबतच स्टडी मटेरियल सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि आजच ही बॅच जॉइन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही बॅच जॉइन करू शकता. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, एक्झामिनेशनचं पेपर पॅटर्न कसं आहे बघा. बघा, ही सीबीटी बेस्ड एक्झाम असते. यामध्ये 4 युनिट्स असतात: लॉजिकल रिझनिंग, अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि त्यासोबतच रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. बघा, सगळ्यात मोठा जो युनिट आहे तो आहे तुमचा लॉजिकल रिझनिंग, ज्यामध्ये 75 प्रश्न विचारले जातात. अब्स्ट्रॅक्ट रिझनिंगमध्ये 25 प्रश्न, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 आणि त्यासोबतच रीडिंग कॉम्प्रिहेन्शन अँड व्होकॅब्युलरी 50 प्रश्न. म्हणजे टोटल 200 प्रश्नांची ही एक्झाम असते. प्रत्येक राईट आन्सरला 1 मार्क आहे, म्हणजेच 200 मार्काची ही एक्झाम असणार आहे. आणि हे 200 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 150 मिनिट दिले जाणार आहेत. एमसीक्यू बेस असणार आहे. एक क्वेश्चन असतो आणि त्यासाठी 5 ऑप्शन्स तुम्हाला दिले जातात. प्रत्येक राईट आन्सरला 1 मार्क असणार आहे. आणि यामध्ये सगळ्यात मोठा ॲडव्हांटेज तुमच्यासाठी हा आहे, की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाहीये. म्हणजे तुमचा जर आन्सर चुकला तर तुमचे मार्क्स डिडक्ट होणार नाहीत. ओके. याचाच अर्थ तुम्हाला असा मोठा ॲडव्हांटेज आहे, की 200 पैकी 200 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. तर हा आहे आपला एक्झाम पॅटर्न, पेपर पॅटर्न आणि मार्किंग सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलने एक ऑफिशियल पीडीएफ रिलीज केलं होतं. त्यामध्ये डाउनलोडिंग ऑफ सीईटी हॉल तिकीट बद्दल सर्व माहिती दिली होती. बघा, यामध्ये सीईटी सेलने सांगितलं होतं की सीईटीचे जे एक्झामिनेशन्स आहेत अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोफेशनल कोर्सेसचे, जे की 24 मार्च पासून ते 16 मे पर्यंत कंडक्ट केले जाणार आहेत. म्हणजे हे परीक्षेचा कालावधी आहे. यामध्ये एमबीए सीईटी, एमसीए या सर्व गोष्टीच्या सीईटी, या सर्व कोर्सेसच्या सीईटी होणार आहेत. राईट. हे ऑफिशियल पीडीएफ सीईटी सेलने जाहीर केलं होतं. आता यामध्ये सीईटी सेलने सर्व गोष्टी हॉल तिकीट बद्दल जाहीर केलेल्या आहेत, म्हणजे इन्फॉर्मेशन हॉल तिकीट बद्दल दिलेले आहेत. आता काय सांगितले बघा, जी फायनल एक्झामिनेशन शेड्यूल जे आहे तो ऑलरेडी दिलेला आहे असं सीईटी सेलने सांगितलंय. त्याच्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तो व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या. ज्यामध्ये एक्झामिनेशनचे फायनल जे शेड्यूल आहेत, कारण आपल्याला जो शेड्यूल दिला होता तो टेंटेटिव्ह शेड्यूल होता. फायनल एक्झामिनेशन शेड्यूल सुद्धा सीईटी सेलने जाहीर केलेला आहे. त्यामध्ये फायनल डेट्स जे आहेत एक्झामिनेशनचे प्रत्येक कोर्सेसचे रिलीज केलेले आहेत. ठीक आहे, तो सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या. आता यामध्ये एक महत्त्वाचं सीईटी सेलने सांगितलंय, की प्रोव्हिजनल हॉल तिकीट जो आहे, ठीक आहे, प्रोव्हिजनल हॉल तिकीट जो आहे तो रिलीज केला जाईल. यामध्ये तुमचा फायनल हॉल तिकीट नसेल, म्हणजे हा प्रोव्हिजनल हॉल तिकीट घेऊन तुम्ही एक्झामिनेशनला जाऊ शकणार नाही. मग हा प्रोव्हिजनल हॉल तिकीट काय आहे? तर यामध्ये तुमचं एक्झाम सिटी इंटिमेशन असणार आहे. म्हणजे एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप असणार आहे. यामध्ये तुमची एक्झामची सिटी कुठली आहे, तुमचा एक्झामिनेशनचा डेट कोणता असणार आहे, है ना, त्यासोबतच किती वाजता किंवा कोणतं शिफ्ट तुमची एक्झामिनेशनची असणार आहे, या सर्व गोष्टी त्यामध्ये दिलेल्या असतील. ठीक आहे. मग त्या गोष्टी तुम्ही काय करायचं, व्यवस्थितपणे पाहून घ्यायचं. आता हे फायनल हॉल तिकीट्स यायच्या आधी रिलीज केलं जातं आणि ते तुम्हाला पाहावं लागतं. तर प्रोव्हिजनल हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. तुम्हाला मग बघता येईल की आपलं कोणत्या शहरामध्ये सेंटर आलेलं आहे, आपली शिफ्ट कोणती आहे, है ना, आणि आपल्या कोणत्या दिवशी एक्झामिनेशन होणार आहे, या सर्व गोष्टी आपल्याला कळतील. आलं का लक्षात? आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय सांगितलंय, की कॅन्डिडेट्स आर अडवाइज्ड टू नोट दॅट एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप इज अ प्रायमरी डॉक्युमेंट. ठीक आहे. हे तुमचं फायनल ॲडमिट कार्ड म्हणून कन्सिडर केलं जाणार नाही. आलं का लक्षात? म्हणजे तुम्ही एक्झामिनेशनसाठी हे प्रोव्हिजनल हॉल तिकीट घेऊन जाऊ शकत नाही. ते जर तुम्ही घेऊन गेलात तर तुम्हाला एंट्री मिळणार नाही एक्झामिनेशनसाठी. आणि जे फायनल ॲडमिट कार्ड आहे ते केव्हा रिलीज होईल, तर 3 to 4 days प्रायर रिस्पेक्टिव्ह सीईटी एक्झाम डेट्स. समजलं? आता जसं की सीईटी सेल एक 2 आठवडा हॉल तिकीट्स, है ना,
2 आठवडा आधी हॉल तिकीट्स रिलीज करायचं दरवर्षी. बट यावेळेस सीईटी सेलने सांगितलं की प्रोव्हिजनल हॉल तिकीट्स तुम्हाला मिळतील. है ना, सिटी इंटिमेशन स्लिप तुम्हाला मिळेल. बट जो फायनल ऍडमिट कार्ड जो आहे, फायनल हॉल तिकीट जो आहे तुमचा, तो 3 ते 4 दिवस एक्झामिनेशनच्या आधी तुम्हाला मिळणार आहे. तर 6 एप्रिल जो तुमचा जी तुमची एक्झामिनेशनची डेट आहे, त्याच्या 3 ते 4 दिवस आधी तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे. आलं लक्षात? सो सर्वांनी हे लक्षात ठेवायचं, 3 ते 4 दिवस आधी तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे. सीईटी सेलची जी वेबसाईट आहे त्यावरती रेग्युलर लॉग इन करून व्यवस्थितपणे पाहायचंय, समजून घ्यायचंय की आपलं हॉल तिकीट आलेलं आहे की नाही, किंवा काही इन्स्ट्रक्शन्स आलेले असतील तर ते सुद्धा सीईटी सेल रिलीज करत असतं, ते सुद्धा पाहत राहायचंय. ठीक आहे. आता आणखीन एक गोष्ट हे होते की जेव्हा लॉग इन आपण करतो आणि हॉल तिकीट वरती क्लिक करतो, तिथे नो एनरोल्ड म्हणून येतं. तर त्यासाठी घाबरायची गरज नाहीये. ठीक आहे. नो एनरोल असं सीईटी सेलने दाखवलेलं आहे, असं सीईटी सेलने केलं नाही पाहिजे. कारण एक्झामिनेशनच्या टेन्शनमध्ये असं पाहून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणखीन भीती निर्माण होते. सो सीईटी सेलला एक रिक्वेस्ट आहे की असं करू नका. बट नो एनरोलमेंट याचा अर्थ असा नाहीये की तुमच्याकडून काही चूक झाली आहे वगैरे, है ना. जिथे तुम्ही आणखीन एक ऑप्शन असतो प्रोफाईलमध्ये की कोर्सेस किंवा एक्झाम कुठली आहे तुमची, त्यावरती क्लिक केल्यानंतर एमबीएचे तिथे एनरोल्ड म्हणून लिहिलेलं येतं. ते जर तुम्ही पाहिला तिथे एनरोल्ड असेल तर तुमची काही चूक झाली नसेल, किंवा येल्लो किंवा रेड मध्ये आलेलं असेल तर तुमच्याकडून नक्कीच काहीतरी चूक झालेली असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. सो एक लक्षात घ्या, हॉल तिकीट तुमचं 3 ते 4 दिवस एक्झामिनेशनच्या आधी येणार आहे. ठीक आहे. एक्झामिनेशनचं प्रोव्हिजनल हॉल तिकीट जे आहे ते सर्वांनी व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. सिटी कुठली आहे, केव्हा एक्झाम असणार आहे, वेळ काय असणार आहे, या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो 9 मेचा जो आपला अटेम्प्ट आहे, त्यासाठी सर्वांनी तयारी सुरू करायची आहे. आणि त्याकरिता 1 एप्रिल पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुमचे संपूर्ण सिलेबस, संपूर्ण चॅप्टर जे आहे ते लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केले जातात, जे की मराठी प्लस इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपले इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात. मग काही कारण असेल तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसेल, तर तुम्ही रेकॉर्डेड सेशन पाहून सुद्धा तुमची तयारी करू शकता. त्यासोबत तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे, टॉपिक वाईज एमसीक्यूज, नोट्स, मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीज, पीडीएफ, है ना. या सर्व गोष्टी तुम्हाला तयारीसाठी या बॅचमध्ये मिळणार आहे. तर या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करून प्रिपरेशनला सुरुवात करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बघा, अजिबात विसरू नका, काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तयारीला लवकरात लवकर सुरुवात करा. बघा, प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्ड मध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे, स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल, सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचंय एमबीए सीईटी. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉईन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील, आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ऍपमध्ये तुम्हाला दिसून येतील.